नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि काल 3 जानेवारीचा आपल्याला व्हिडिओ टाकता आलेला नाही, कारण मित्रांनो, जे काही आपण काल जो महत्त्वपूर्ण वर्षभराच्या ज्या चालू घडामोडींचा एक व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओमध्ये खूप सारा वेळ गेल्यामुळे तो आपल्याला कालचा व्हिडिओ बनवता आलेला नाही. म्हणून कालच्या 3 जानेवारीच्या आणि आजच्या 4 जानेवारीच्या या दोन्ही दिवसांच्या घडामोडींचा अभ्यास आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी जर आपण विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्षभराचा जे काही आपण व्हिडिओ टाकलेला आहे ते जर बघितलेलं नसेल तर ते आपण पाहून घेऊ शकता. हा तो व्हिडिओ आहे स्क्रीनवर आपण दिलेला. ते आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते संपूर्ण वर्षभराचा जे काही घडामोडी आहेत त्यामध्ये आपण ते कव्हर केलेले आहेत ते आपण पाहू शकता. तसेच त्याच्या नोट्स सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही डाउनलोड करून तुमच्याजवळ ठेवू शकता. चला मग सुरुवात करूया महत्त्वाच्या चालू घडामोडींना. तर अतिशय महत्त्वाचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. एकूण 4 व्यक्तींना 2024 चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर नुकतंच या पुरस्काराची घोषणा ही क्रीडा मंत्रालयाकडून करण्यात आलेली आहे आणि एकूण 4 खेळाडूंना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर ते 4 खेळाडू कोणते आहेत तर ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. पहिला आहे डी गुकेश जो की बुद्धिबळपटू आहे. दुसरा आहे हरमनप्रीत सिंग हॉकीपटू. तिसरा आहे प्रवीण कुमार जो की पॅरा खेळाडू आहे. चौथा आहे मनू भाकर जे की नेमबाज आहे मित्रांनो. या 4 खेळाडूंना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि येणाऱ्या सर्वच परीक्षांमध्ये या पुरस्कारावर आपल्याला प्रश्न हा दिसून येणार आहे. त्यासोबतच काही एक्स्ट्रा पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत या पुरस्काराविषयी. तर हा जो काही पहिला पुरस्कार आहे तो पहिला पुरस्कार विजेता कोण होता? विश्वनाथ आनंद होता, ज्याला 1992 साली हा पुरस्कार देण्यात आलेला होता. या पुरस्काराचं पूर्वी नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. 2021 साली या पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आलेलं आहे. आणि या पुरस्काराची रक्कम म्हणून 25 लाख रुपये दिले जातात. या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासोबतच 2023 या वर्षाचे पुरस्कार विजेते कोण होते तर हे आपल्याला विचारलं तर आपल्याला हे सुद्धा माहिती असायला पाहिजे. हे 2 होते बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर पुरस्कार 2024 या वर्षामध्ये देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. पहिलं आहे मिस वर्ल्ड 2024. त्याची विजेता आहे क्रिस्टिना पिचकोवा. मिस युनिव्हर्स 2024 विक्टोरिया थेल्विक. ज्ञानपीठ पुरस्कार 2023 चा गुलजार आणि रामभद्राचार्य या दोघांना देण्यात आलेला आहे. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना. लता मंगेशकर पुरस्कार 2024 चा अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 चा मिथुन चक्रवर्ती यांना. MS स्वामीनाथन पुरस्कार 2023 सालचा BR कंबोज यांना देण्यात आलेला आहे. तसेच जे साहित्य अकादमी मराठीचा जो पुरस्कार आहे 2024 चा त्याची सुद्धा घोषणा झालेली आहे. तर त्याचे विजेता ठरलेले आहेत डॉक्टर सुधीर रसाळ. त्यांचा एक समीक्षा ग्रंथ आहे विंदांचे गद्य, त्याला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासोबतच 2023 चे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 2023 चे साहित्य अकादमी मराठीचे विजेता होते बालसाहित्यामधील भारत सासने. त्यांच्या शमशेर आणि भूतबंगला या कादंबरीला देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा पुरस्कार देवीदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीसाठी. हे दोन्ही आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेनचा प्रारंभिक नमुना कोणत्या देशात लॉन्च करण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. चीन या देशामध्ये हे जे काही बुलेट ट्रेन आहे त्याचा एक प्रारंभिक नमुना लॉन्च करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर ही जे काही एक नमुना आहे मित्रांनो, एक मॉडेल स्वरूपात हे बुलेट ट्रेनचं परीक्षण त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि ही जगामधली सर्वात वेगवान धावणारी अशी बुलेट ट्रेन असणार आहे. सध्या त्याचं जे काही परीक्षण केलं गेलेलं आहे त्याचा वेग असणार आहे 400 किलोमीटर प्रति तास. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे CR450 प्रोटोटाइप असं त्याचं नाव आहे. त्यासोबतच चीनचा उल्लेख आलेला आहे. तर चीनविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्याची राजधानी आहे बीजिंग. राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या शी जिनपिंग आणि चलन आहे रेनमिनबी. त्यासोबतच जगामध्ये सर्वात मोठे बुलेट ट्रेनचे नेटवर्क किंवा जाळे हे चीन या देशामध्येच आहे. हा पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे
की नुकतेच संतोष ट्रॉफीचा विजेता संघ कोणता ठरला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, पश्चिम बंगाल हा नुकताच संतोष ट्रॉफी जी झालेली आहे 2024ची त्याचा तो विजेता संघ ठरलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर ही जी काही संतोष ट्रॉफी आहे त्याची ही 78व्या क्रमांकाची एडिशन होती आणि ही एक फुटबॉल स्पर्धा आहे. अंतिम सामना झालेला होता केरळ विरुद्ध पश्चिम बंगाल. यामध्ये पश्चिम बंगाल संघ विजेता ठरलेला आहे. त्यासोबतच फुटबॉल विषयी काही अजून आपल्याला स्पर्धांचे विजेते लक्षात ठेवायचे आहे. जे ड्युरंड कप आहे 2024चा त्याचा विजेता ठरलेला आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब हा संघ. त्यानंतर इंडियन सुपर लीग झालेली आहे फुटबॉलची, त्यामध्ये मोहन बागान हा संघ विजेता ठरलेला आहे. त्यासोबतच वर्ल्ड फुटबॉल दिवस कधी साजरा करण्यात येतो तर ते आपल्याला परीक्षांमध्ये विचारलं जातं. ते 25 मेला असतं मित्रांनो, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. नुकतेच 18व्या हत्ती पर्यटन महोत्सवाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, नेपाळ या देशामध्ये नुकतंच हत्ती पर्यटन महोत्सव जे काय आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे 18व्या क्रमांकाचं हत्ती पर्यटन महोत्सव होतं. यामध्ये जे वेगवेगळे हत्ती असतात त्याचं प्रदर्शन हे भरवण्यात येत असतं. याचा उद्देश काय आहे तर हत्तीच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी हे पर्यटन महोत्सव भरवण्यात येत असतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. देशाचं नाव आणि कुठं हे हत्ती पर्यटन महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. त्यासोबतच नेपाळचा उल्लेख आलेला आहे. तर नेपाळ विषयी काही लक्षात ठेवायचे आहेत पॉइंट्स. राजधानी आहे काठमांडू, पंतप्रधान आहेत के.पी. शर्मा ओली आणि चलन आहे नेपाली रुपया. त्यासोबतच आपल्याला अजून काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. प्रोजेक्ट एलिफंट भारतामध्ये 1992ला सुरू करण्यात आलेलं होतं हत्तींच्या जतन करण्यासाठी मित्रांनो. हे आपल्याला जे वर्ष आहे ते विचारलं जातं. त्यानंतर जागतिक हत्ती दिवस हा 12 ऑगस्टला साजरा करण्यात येतो आणि पांढऱ्या हत्तींचा देश म्हणून थायलंड या देशाला ओळखलं जातं. हे पॉइंट सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील भूस्खलनाला गंभीर प्राकृतिक आपत्ती म्हणून घोषित केले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, केरळ या राज्यामधील जे भूस्खलन झाले होतं त्याला नुकतंच केंद्र सरकारकडून त्याला गंभीर प्राकृतिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. नुकतंच आपण बघितलं मागच्या वर्षी केरळमधील जे वायनाड जिल्हा आहे त्यामध्ये भूस्खलन झालेलं होतं मित्रांनो. यामध्ये 3 गावे अख्खेचे अख्खे जमिनीखाली गाडले गेलेले होते आणि त्यामध्ये 200 पेक्षा अधिक लोकांचे हे मृत्यू झालेले होते. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने या भूस्खलनाला गंभीर प्राकृतिक आपत्ती म्हणून घोषित केलेलं आहे. आणि असं केल्यामुळे आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोघे मिळून हे जे काही आपत्तीग्रस्त लोक आहेत किंवा ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना अर्थसहाय्य हे करणार आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच प्रकारची एक दुर्दैवी अशी भूस्खलनाची घटना घडलेली होती मित्रांनो 2014 साली. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे माळींची भूस्खलन दुर्घटना, जे की आंबेगाव तालुक्यामध्ये गाव होतं पुणे जिल्ह्यातल्या माळीन नावाचं. ते अख्खं गावचं गाव त्या जमिनीखाली गाडलं गेलेलं होतं मित्रांनो. 150 पेक्षा जास्त लोक त्यामध्ये सुद्धा मृत्युमुखी हे पडलेले होते. हे सुद्धा आपल्याला परीक्षांमध्ये या अगोदर विचारण्यात आलेलं आहे. फक्त आपल्याला माहिती असावं म्हणून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यासोबतच केरळचा उल्लेख आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत काही पॉइंट्स. राजधानी आहे तिरुअनंतपुरम, मुख्यमंत्री आहेत सध्या पिनराई विजयन आणि राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच कोणत्या देशात मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करणारा कायदा करण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, झिम्बाब्वे या देशाने अशा प्रकारचा मृत्यूदंड शिक्षा जी आहे ते रद्द करणारा कायदा केलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहायची आहे. तर झिम्बाब्वे देशाचे जे राष्ट्रपती आहे मानागमुआ यांनी या कायद्यावर स्वाक्षरी केलेली आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच नुकतंच ऑस्ट्रेलिया या देशाने सुद्धा 16 वर्षाखालील जे मुलं आहेत त्यांना सोशल मीडिया वापरावर प्रतिबंध घालणारा एक कायदा केलेला आहे मित्रांनो. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. अतिशय महत्त्वाचा हा ऑस्ट्रेलिया संदर्भामधला कायदा आहे किंवा प्रतिबंध आहे, ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच UIDAIचे प्रमुख कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी,
भुवनेश कुमार हे UIDAI चे प्रमुख बनलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहायची आहे. हे जे काही भुवनेश कुमार आहेत ते 1995च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि ते नुकतेच UIDAI जे आहे त्याचे ते प्रमुख बनवण्यात आलेले आहेत. अतिशय महत्त्वाची नियुक्ती आहे मित्रांनो. याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया याची स्थापना झाली होती 28 जानेवारी 2009ला आणि ही एक वैधानिक बॉडी आहे. याचा उद्देश काय होता? का ही UIDAI स्थापन करण्यात आले होता? तर युनिक आयडेंटिफिकेशन नंबर हे सर्व भारतीयांना देण्यासाठी याची स्थापना करण्यात आलेली होती. जे काही आपण आधार बघतो ना, ते आधारशी संबंधित जे आकडे आहेत मित्रांनो, आपल्या जे आधार नंबर असतो 12 अंकी, त्या संबंधामधले हे काम करत असतं UIDAI. एक युनिक असं नंबर देण्याचं काम ही संस्था करत असते. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि ही एक प्रकारची बायोमेट्रिक अशी प्रणाली आहे. एवढंच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यासोबतच ज्या इतर महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत 2024 या वर्षामध्ये, त्यासुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या आपल्या परीक्षांमध्ये विचारल्या जातात. तर पहिली नियुक्ती आहे, SSBचे प्रमुख बनले आहेत अमृत मोहन प्रसाद. BSFचे प्रमुख दलजीत सिंग चौधरी. CISFचे प्रमुख बनले आहेत राजविंदर सिंग भट्टी. NSGचे प्रमुख B श्रीनिवासन. SPGचे प्रमुख आलोक शर्मा. ITBPचे प्रमुख म्हणून राहुल रसगोत्र यांना बनवण्यात आलेला आहे. NDRFचे प्रमुख बनले आहेत पियुष आनंद. NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख बनले आहेत अनुराग गर्ग. त्यासोबतच जे आपले 3 सैन्य दल आहेत त्यांचे प्रमुख सुद्धा नव्याने नियुक्त करण्यात आलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनले आहेत अमरप्रीत सिंग. भारतीय नौदलाचे प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी आणि भारतीय सेना प्रमुख बनले आहेत उपेंद्र द्विवेदी. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच 3 महिलांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. अतिशय महत्त्वाच्या या नियुक्त्या आहेत, त्या आपल्याला विचारलं जाऊ शकतं. पहिले आहेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्या आहेत विजया रहाटकर. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव बनल्या आहेत सुजाता सौनिक. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे जे राज्य महिला आयोग आहेत त्याच्या अध्यक्षा बनलेले आहेत रुपाली चाकणकर. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, मोटारसायकल ड्रॅग रेसिंगमध्ये 15 वेळा राष्ट्रीय विजेत्याचा किताब जिंकण्याचा विक्रम कोणी केला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी हेमंत मुदाप्पा असं त्याचं नाव आहे. नुकतंच जे नॅशनल जे काही चॅम्पियनशिप होते हे मोटरसायकलची, त्यामध्ये त्याने 15 वेळा हे नॅशनल अवॉर्ड जिंकलेला आहे किंवा हे किताब जिंकलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. असा करणारा तो त्याने हे त्याच्या नावावर विक्रम केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच सूर्यकिरण सैन्य अभ्यास कोणत्या देशांदरम्यान झाले आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी भारत आणि नेपाळ या 2 देशांच्या दरम्यान हे सैन्य अभ्यास पार पडलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच आलेल्या रिपोर्टनुसार कोळसा उत्पादनामध्ये 2023-2024 वर्षात प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी भारताचा या रिपोर्टनुसार पहिला क्रमांक आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच प्रकाशित रिपोर्टनुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए चंद्रबाबू नायडू, जे की आंध्र प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच प्रकाशित स्टंप आत्मचरित्र कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचे आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी सय्यद किरमानी यांचं हे आत्मचरित्र आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच कोणत्या देशाने स्पेडेक्स मिशन लॉन्च केले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए भारताचं जे काय इस्रो आहे त्याच्याकडून हे स्पेडेक्स नावाचं मिशन लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणत्या राज्याने 2024 ची सिनियर राष्ट्रीय पुरुष हँडबॉल स्पर्धा जिंकली आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी केरळ या राज्याने ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच प्रकाशित रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार वर्ष 2024-25 साठी भारताचा अंदाजित GDP वाढीचा दर किती सांगण्यात आला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी 6.6%. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या रिपोर्टनुसार 2024 साली लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक महिलांनी मतदान कोठे केले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी पद्दुचेरी. त्यानंतर मित्रांनो, काल आपण एक होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच कोणत्या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह अवकाशात पाठवला आहे? आणि याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही या प्रश्नांचा
उत्तर हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. तुमचं खरंच मनापासून अभिनंदन आणि अशाच प्रकारे तुम्ही या होमवर्क क्वेश्चनना चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्या. याचा नक्कीच फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. चला मग ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांना आपण उत्तर सांगणार आहोत. उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. जपान या देशाने नुकतंच जगातील पहिला लाकडी उपग्रह अवकाशात पाठवला आहे. त्यानंतर मित्रांनो आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षा कोण बनले आहेत. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. बघूया किती विद्यार्थ्यांना याचं उत्तर हे माहिती आहे. ज्यांना उत्तर माहिती आहे त्यांनी नक्कीच याचं उत्तर एक कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर थांबणार आहोत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी तसेच इतर स्टडी मटेरियलसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला स्मार्ट अभ्यास 555 या ठिकाणी जॉईन करून घ्यायचं आहे. त्यासोबतच जे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आहे. त्या ठिकाणी आपण स्टडी रिलेटेड महत्त्वपूर्ण कॉन्टेंट हे टाकत असतो. ते सुद्धा तुम्ही फॉलो करायचं आहे, जॉईन करून घ्यायचं आहे. तसेच मित्रांनो 2 दिवसा अगोदर आपण संपूर्ण 2024 या वर्षाचा जानेवारी ते डिसेंबर ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. त्याच्या नोट्स सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही जाऊन बघायचे आहेत. ते सुद्धा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर ते सुद्धा आपण पाहून घ्यायचं आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.